आमदार मंत्र्यांच्या घरा वतात जाल्यार आता सांभाळून तुम्ही निवडून दिले जाले तुमचे काम सोपले अशी परिस्थिती एक दीस गोयात जातली काय किते असो प्रश्न असा। सांतांद्रेचो आमदार विरेश बोरकार आणि थळाव्यांनी त्याच्या वाठारात जाल्ल्या जमीन रूपांतरणा आड टीसीपी कचेरेत वचून न्याय मागून पयलो, पण थंय न्याय खंयचो टीसीपी म्हणटा लेखी दियात फुडें धाडटा। अशें करून करून गांवचे गांव कन्वर्ट जावपाचे आता फक्त उरल्यात। तशा भावनेन आयिल्ल्या आंदोलकांनी थंयच रावपाचो निर्णय घेतलो। मंत्र्याकडे उलय आणि कितें तें सांग तो मेरेन कचेरेत रावता। लोक रातभर टीसीपीत बसले। त्याच्या उपरांत तांकां दुसऱ्या दिसा पुलिसांनी भायर काढले। आता फुडें आयकात। त्याच्या उपरांत ते आंदोलक येवन आझाद मैदानाचेर बसले। त्याच्या उपरांत मंत्री विश्वजिताच्या घरा मोर्चा इतल्यो सगळ्यो घडामोडी जाता म्हणसर 4-5 दीस गेल्ल्यात जमा। मुख्यमंत्र्यान विरेशाची आझाद मैदानाचेर भेट घेतली आणि आंदोलन फाटी घेवपाची विनवणी केली। सांत आंद्रेच्यो केशी तात्पुरत्यो फाटी दवरता अशें लेखी विरेशाक दिवपाची तयारी मुख्यमंत्र्यान दाखयली। मात विरेशान सगळे प्रस्ताव भायर मारून सेक्शन 39A रद्द करपाची मागणी केली। मात ताच्या उपरांत आता राजकीय नवी खेळी सरकार करपाक लागला काय किते असो प्रश्न पडटा। इतल्या दिसा उपरांत टीसीपी कचेरेंतल्यान 10 फायली गायब जाल्यात म्हूण टीसीपी अधिकाऱ्यांच्या लक्षात आयले। तांच्यांनी पुलीस कागाळ केली। सीटीपीक खंय पुलीस बंदोबस्तात कचेरेंतल्यान भायर काडची पडिल्ली। आंदोलन करप्यांचेर खर कारवाय करपाची मुख्यमंत्र्यान शिटकावणी दिल्या। ज्या पद्धतीत हांवें दिसताय म्हटलं तेका आंदोलनाची मर्यादा ओलांडून आमच्या एखाद्या मंत्र्याच्या घराकडे वचप आणि त्याचे घर उद्ध्वस्त करपाचो, ताका बाकीच्या मारपाचो हेजो तेजो प्रयत्न करप, गाळी सवप आणि अशा पद्धतीचो प्रयत्न जो केला पयलीं तातूंतल्यान आतां एकटोय सुटचो ना। ताजेर कडक एक्शन जी आसा पयलीं हे आमी घेतले ते ताका सगळ्या जाणांक भोगचें पडटलें। सरळ आसा। तूं थोड्या दिसांनी पळयतलो फक्त केसीस दी तेजेर जाता तितली कडक एक्शन जाता। आतां त्या ऑफिसांत आयज कंप्लेन दिल्या फायली चोरीक गेल्यो म्हणून आपले तिणी आतां त्या लेडी ऑफिसर आशिल्ली पळय न्ही तिणी कंप्लेन दिल्ली आसा। आपल्याक वेगवेगळ्यो गाळी चोवल्यो किंवा आपल्याक वेगवेगळ्या प्रकारे केल्या तेजेर एक्शन घेवन तेजेर हे एक गोंय वेगळ्या पद्धतीच्या विचारसरणीन फुडें व्हरपाची शक्ती आसा। दोना पावलात दरोडो घालून चोर पळळे, म्हापसा दरोडो घालून चोर बांगलादेशात पळळे। तांचेर कारवाय सोडाच तांकां धरपाक सुद्धा पुलीस पावले ना। घर मंत्री म्हूण हे जाले ना, मात आंदोलकांचेर खर कारवाय। वा, हे सगळे बरे आसा, पण आता प्रश्न असो की लोकांनी न्याय मागचो कोणाकडे? सरकारी कचेरी ही लोकांची, ताचो अर्थ थंय जाय ते करतले अशें आमी अजिबात म्हणना। पण आंदोलकांनी थंय वचून न्याय मागपाचो यत्न केलो, पण थंय न्याय मेळना। तांकां थंयच्यान ज्या पद्धतीन भायर मारले तेवूय लोकांनी पळयले। ही सरकाराची पद्धत। ताच्या उपरांत आझाद मैदानाचेर उपासाक बसून पासून विरेशान पयले सरकाराक पडून गेल्ले ना हेय ताका दिसले। दुसऱ्या वाटेन मंत्री विश्वजिताच्या घरा वचपाचो निर्णय जालो। आंदोलकांक वाटेत आडोवपाक पुलिसांक अपेस आयले। ताच्या उपरांत विश्वजिताच्या घरा भायर रस्त्यार आंदोलक बसले। ताचेर आता भाजप सारखे आक्रमक जाला। आमदार सुद्धा आता विश्वजिताची बाजू घेवपाक लागल्यात। बीजेपीच्या कोर समितीची बसका जाली, थंय हो विषय आयलो। दामू म्हणटा आंदोलकांनी खंय विश्वजिताच्या घराचेर फातर मारले। दुर्गाचेर उबे रावप, ताच्या गेटीचेर फोटो मारप, ताची झाडां पाडां मोडून उडोवप, घरार फातर मारप, असल्यो काही ज्यो गजाली आनी बुरश्यो गाळयो मारप तेंच्या। मंत्र्याच्या घरा खंय आंदोलन करप सारखें न्हू। बायल मनीस अधिकारी असताना कचेरेत रातभर रावपाचो निर्णय सुद्धा खंय सारको न्ही। जेन्ना प्रमोद सावंतान काँग्रेस सरकार असताना भलायकी अधिकारी बायलेच्या तोंडात आईस्क्रीम घातिल्ली ते सारखे काय? विरेशाक पुलिसांनी दिल्ली वागणूक सारखी न्ही ही गजाल मात दामून मान्य केली। कारवाईचेर तळ्यात मळ्यात, पण पाठराखण तो करना। भारतीय जनता पार्टी सरकाराच्या पूर्णपणे फाटल्यान उबी आसा। इलेक्शन वर्स आसा, इलेक्शन लागीं आयला आणि त्या खातीर तो फक्त पॉलिटिकल स्टंट जावचो न्ही। ताजो ती चुकीचीच आशिल्ली। म्हणजे ते ज्या तरेन ताका थंयच्यान काडपाक जाय, पुलिसान ताची वागणूक दिल्या त्या वागणुके बद्दल तांकां त्या पुलिसांक कितें करपाक जाय त्या बद्दल सरकारान ती भूमिका आपली मांडिल्ली आसा। आता जे लोकांक दिसले ते आंदोलन रस्त्यार आशिल्ले, विश्वजिताच्या घरात पाविल्ले दिश्टी पडूंक ना। आता रस्तो मंत्र्याचे घर केन्ना जाले ताची जाप आंदोलकांनी सोदची पडटली। जर रस्ते सुद्धा आता मंत्र्याचे घर जावपाक लागले जाल्यार सांभाळून रे बाबा। आणि आंदोलक डायरेक्ट मंत्र्याच्या घरा पावले ना, कचेरेत वचून न्याय मेळना, आझाद मैदानाचेर उपास करून मेळना, सभाघरात उलोवन 7 विरोधकांचे कांयच चलना।
सरकार प्रकरण सबज्युडिस म्हणटा आणि जापो सुद्धा दिना. आणि विश्वजितान कशी जाप दितात ते फाटल्या अधिवेशना वेळार दाखयले. आता कितें करचे हे सरकारान तरी लोकांक सांगचे, कारण आज प्रश्न लोक सरकाराक सोडून विरोधकांक विचारपाक लागल्यात. एक गजाल आम्ही पळयली की सरकार विरेशाक आंदोलन फाटी घेवपाक सांगता, पण हे आंदोलन लोकांचे. सरकारान ताचो विचार करपाक जाय. टीसीपीतल्यो 10 फायली खंय चोरयेक गेल्यो. जेन्ना आंदोलन करताले तेन्ना पुलीस खंय न्हिदलेले काय तांच्या फुडल्यानूच चोरी जाला. कचेरेत सीसीटीव्ही आसा. आता पुलिसांच्या मुखार हे आव्हान आसा. व्हडल्यो चोरयो करून गेल्ले चोर पुलिसांक मेळनात. आता ह्या चोरांक तरी धरा. अधिकाऱ्यांक न्हिदोन उठोन 4 दिसांनी जाग आयल्या. दुसरी गजाल म्हळ्यार हे फायली अश्योच भायर उडयल्ल्यो असतात काय कितें. आंदोलक ज्या जाग्यार आशिल्ले थंय काय फायली दवरपाची सुवात न्ही हे सगळ्यांक दिसताले. आता अशोक कागाळी हाच्या आदी लोकांनी खुबश्या वेळार पळयल्यात. जो प्रकार घडला तातूंतल्यान कितें खंय शिजले हे सुद्धा लोकांक कळना. इतले पिशे गोंयकार तरी अजिबात ना. एक गजाल मात, जेन्ना विषय विश्वजीत राणेचो आशिल्लो तेन्ना पक्षान ताची पाठ राखण करपाचो निर्णय घेतलो. हाच्या आदी कला अकादमीचो विषय आमी पळयलो. तातूंतल्यान तेन्नाचो मंत्री गोविंदाचेर इतले आरोप जाले तेन्ना गोविंदाची मात कोणाकूच काकूत आयली ना. स्मार्ट सिटी वेल्यान बाबुशानूय खूब सोंसले तेन्ना पक्षाक ताका डिफेंड करपाचे कशें दिसले ना. युनिटी मॉला वेल्यान पर्यटन मंत्री रोहन खंवटेन एकट्यान सरकाराक डिफेंड केले आणि सरकार प्रकल्प रद्द करून जाले. मात विश्वजिताक पक्षा भितर कितें वजन आसा हे हाच्या वेल्यान कळटा. आसपाकूच जाय, कारण तो 2 नंबर मंत्री. सरकारान टीसीपीचे एक सेक्शन हाच्या आदी कशें रद्द केला ते लोकांनी पळयला. मागीर ह्या एका सेक्शनाक इतले कसले म्हाव लागला ताची जाप मात लोकांनी आता सोदची पडटली. आज टीसीपीन कागाळ केल्या. फाल्यां घडये घरा भायर आंदोलन केले म्हूण विश्वजीत सुद्धा करी. आंदोलकांची खरी सत्व परीक्षा आताच आसा, कारण केशी घालप आणि आंदोलकांचेर दबाव हाडप ही सगळ्या सरकारांची खेळी. देशभर तेच दिश्टी पडटा. आता वेळ काळ थारायतलो की ही सत्व परीक्षा आंदोलक पास करतात काय कितें ते.